साक्री तालुका दुहेरी हत्याकांडात भोंदू महाराजाला अटक. तंत्रमंत्र आणि वशीकरणाच्या वादातून हत्येचा संशय. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे पुरता हादरला आहे. भटगाव आणि जैताणे शिवारात जयश्री रजनीकांत काकुस्ते राहणार कासारे आणि तिचा मित्र अक्षय गंगाधर सोनवणे राहणार भाडणे यांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तर अक्षयच्या डोक्यावर वार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप असून या प्रकरणी निजामपूर पोलिसांनी योगेश बापू खैरनार राहणार जैताणे या संशयिताला ताब्यात घेतले आहे. संजय गुलाभिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धार्मिक पूजनानंतर झालेल्या वादातून हे हत्याकांड घडले. या घटनेमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष असून त्यांनी संशयित योगेश खैरनार याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तो स्वतःला महाराज म्हणवून घेत तंत्रमंत्र, वशीकरण आणि भोंदूगिरीच्या माध्यमातून लोकांना जाळ्यात ओढत असल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. त्याच्या ओम शिव गोरक्ष योगी नवनाथ मंदिर परिसरात गोशाळा होती, तिथे गायीचे सांगाडे पडल्याचेही समोर आले आहे. तसेच महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी त्याच्या शेतात चोरीच्या केबल पकडून देत पोलीस ठाण्यात तक्रारही केली होती. सध्या अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्क्वॉडने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून या धक्कादायक प्रकारामुळे साक्री तालुक्यात असे अनेक भोंदूगिरी करणारे बाबा कोपऱ्यात दुकान थाटून बसले आहेत. अशा भोंदूबाबांना लवकरात लवकर आळा घालण्यात यावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यामुळे सर्व साक्री तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली. त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती. यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले. त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले. तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले. तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वनजमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली. त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला. सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला. सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भामरे, प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे. महाराष्ट्र माझा न्यूज चॅनलसाठी भगवान खरे.